हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आपण आज बघूया काही पॉईंट्स रोटेशनल डायनॅमिक्समधले. रोटेशनल डायनॅमिक्स रिलेटेड काही पॉईंट जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, ते आपणच डिस्कस करूया, जे तुम्हाला कदाचित डिस्कस झालेले नसतील. ओके, सो सगळ्यात पहिला आपण घेऊया सर्क्युलर मोशन. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? ओके, सर्क्युलर मोशन म्हणजे काय बघा. तर मोशन म्हणजे माहिती आहे की आपल्याला चेंज ऑफ पोजिशन ऑफ ए पार्टिकल or an object from one place to the another place is nothing but the simply motion. मग आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर एक सर्कलमध्ये कंप्लीट करणारी मोशन. द मोशन ऑफ ए पार्टिकल विच इज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ओके, एखाद्या पार्टिकलची अशी मोशन की जी अलॉंग द सर्कम्फरन्स आहे एका सर्कलच्या, दिस इज सिम्पली कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. मग एक्झाम्पल्स भरपूर आहेत बघा. पृथ्वी स्वतःभोवती फिरते सर्क्युलर शेपमध्ये, सर्क्युलर मोशन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते एका वर्षामध्ये, सर्क्युलर मोशन. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय, सर्क्युलर मोशन. एखादा मास आपण दोरीला बांधला आणि ती दोरी जर फिरवली तर तो मास कशामध्ये फिरतोय, सर्क्युलर मोशन. ओके, किंवा यात्रेमधला पाळणा असतो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. सो कुठलंही एक्झाम्पल घ्या की ज्याच्यामध्ये सर्कल तयार झाला पाहिजे त्या मोशनचा. ओके, मग आता आपण कन्सिडर करूया एक सर्क्युलर मोशन आहे. ओके, समजा सर्कल झाला तयार, म्हणजे सेंटर झाला आणि ही त्याची काय असेल, रेडियस असेल. आता हा पार्टिकल आहे, समजा हा सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय असे आपण म्हणूया. सो दिस इज द मोशन ऑफ द पार्टिकल. ओके, लाईकवाईज अँटी क्लॉकवाईज आपण कन्सिडर केलेला आहे. समजा पार्टिकल ए आहे आणि ए पासून बीला सपोज गेला, तर पार्टिकलनं काय केलं, एक सपोज थीटा अँगल केला. हे आपल्याला आता थोडंफार माहीत आहे बघा. सो थीटा इज इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ. सो आता आर्क लेंथ कुठं दिसते तुम्हाला, सो दिस इज द आर्क लेंथ. सपोज यस, जे लिनियर डिस्प्लेसमेंट असतं ना, सो थीटा इज इक्वल टू यस अपॉन रेडियस. ओके, दिस इज रेडियस, दिस आर बार इज नथिंग बट रेडियस, किंवा त्याला रेडियस वेक्टर सुद्धा म्हणतात बघा, रेडियस वेक्टर. ओके, and this theta is nothing but what, theta is angular displacement. Theta is what, angular displacement. म्हणजे काय, the angle made by किंवा traced by सुद्धा म्हटलं जातं. made by कोणी तयार केला, रेडियस वेक्टर. बरोबर ना. सो अँगल मेड बाय रेडियस वेक्टर इज इक्वल टू थीटा म्हटलं जातं. आता बाकीची सगळी रिलेशन्स आपल्याला माहिती आहेत. लिनियर डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी असतं ना. व्हिलॉसिटी इज इक्वल टू लिनियर व्हिलॉसिटी इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी असतं. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी असतं. हे जर आपण अँग्युलरसाठी बघायला तर ओमेगा असतं ना, डी थीटा अपॉन डी टी असतं. हे बेसिक माहिती आहे का बघा. आता हेच अल्फा असेल, डी डब्ल्यू अपॉन डी टी असेल. ओके, आता टोटल जर यानं कंप्लीट केलेलं जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढा म्हटलं तर ते किती असतं, 2 पाय असतं ना. ओके, सो वी कॅन से दॅट दिस इज अ 2 पाय डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता हा फॉर्म्युला आपण व्हॅरी करून बघूया की हा बरोबर आहे का फॉर्म्युला. ओके, यस इज वॉट, आर्क लेंथ. मी जर तुम्हाला म्हटलं की पूर्ण पार्टिकलनं जर एक सर्कल कंप्लीट केला, फॉर कंप्लीट सर्कल असं म्हणतो मी, फॉर कंप्लीट सर्कल, पूर्ण सर्कल कंप्लीट केला तर यस किती असेल, 2 पाय आर असेल ना. ओके, देअरफॉर थीटा किती येणार मग सांगा, यस अपॉन आर विच इज 2 पाय आर अपॉन आर. सो आरला आर जाईल 2 पाय रेडियन. बघा बरोबर आहे का. सो फॉर कंप्लीट सर्कल थीटाची व्हॅल्यू किती मिळाली, 2 पाय मिळाली, आणि तेवढीच असते ना, 360 डिग्री असते ना. सो दिस इज द करेक्ट रिलेशन अँड दिस इज द सर्क्युलर मोशन. आता याच्यामध्ये डिस्टन्स झाला, तर व्हिलॉसिटी कुठं आहे बघा. सर्क्युलर मोशन पार्टिकल असा कंप्लीट करतोय म्हणजे टँजेन्शियल व्हिलॉसिटी इथे एक आली, इथे एक आली, इथे एक आली. प्रत्येक पॉईंटला व्हिलॉसिटी बघा, चेक करा, टँजेन्शियल व्हिलॉसिटी दिसते ना. सो प्रत्येक पॉईंटला व्हिलॉसिटीची डायरेक्शन बदलते. भलेही मोशन युनिफॉर्म सर्क्युलर असू देत, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर असू देत. युनिफॉर्म असेल तर काय, कॉन्स्टंट स्पीड. मी जी काही एक्झाम्पल दिली ती सगळी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची होती बघा.
पण डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी बघा, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी मात्र काय होते, चेंज होते. ओके, हे समजलं आपल्याला. म्हणजे टँजंट झाला, व्हेलॉसिटी म्हणजे टँजंट झाला ते सर्कलचा. आता ॲक्सेलरेशन कुठं आहे, तर पहिल्यांदा काय सांगितलं जातं, ॲप्लिकेशन्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले जातात. सो कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय सांगितलं जातं की ही जी मोशन आहे ती कसली आहे, ॲक्सेलरेटेड मोशन आहे. ओके, सो मी इथे जस्ट कॅरेक्टरिस्टिक लिहितो सर्क्युलर मोशनच्या. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, सो फर्स्ट व्हेरी इंपॉर्टंट कॅरेक्टर, इट इज ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेटेड म्हणजे तिथे ॲक्सेलरेशन आहे. आणि ॲक्सेलरेटेड मोशन काय आहे बघा, ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण मॅग्निट्यूड व्हॅल्यू मात्र कॉन्स्टंट आहे. पण डायरेक्शन जर बघितली व्हेलॉसिटीची तर मात्र काय होते, प्रत्येक पॉईंटला चेंज होते. सो व्हेलॉसिटी चेंज होते असं म्हणू शकतो. सो व्हेलॉसिटी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे तिथे काय आलं, ॲक्सेलरेशन आलं. म्हणून ही मोशन कसली आहे, ॲक्सेलरेटेड मोशन आहे. ॲज वेल ॲज ही जी मोशन आहे ती कसली मोशन आहे, तर पिरियॉडिक मोशन आहे. इट इज पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, वारंवार घडणारी गोष्ट ना. बघा 1 2 3 कंटिन्युअस तोच पाथ रिपीट व्हायला लागलेला आहे. द सेम पाथ इज रिपीटेड बाय द पार्टिकल ऑर द ऑब्जेक्ट. दॅट्स वाय वी कॅन से दॅट इट इज पिरियडिक. एखादी गोष्ट पर्टिक्युलर टाइमला घडते. बघा सूर्य आपल्याला माहिती आहे की बरोबर सकाळी उगवतो आणि सायंकाळी मावळतो, पुन्हा सकाळी उगवतो, पुन्हा सायंकाळी. इट इज पिरियडिक ना, बरोबर ना. पृथ्वी स्वतःभोवती बरोबर 24 तास फिरते, पुन्हा 24 तास फिरते. इट इज पिरियडिक. पृथ्वी सूर्याभोवती बरोबर 1 वर्ष लावते, पुन्हा 1 वर्ष लावते, पुन्हा 1 वर्ष लावते. इट इज लाईक पिरियडिक. सो सेम पाथ रिपीट इटसेल्फ आफ्टर सम टाइम. सो ती कसली मोशन झाली, पिरियडिक मोशन झाली. सो दीज आर द 2 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. आता बघा ॲक्सेलरेशन अजून आपण डायग्राममध्ये दाखवलेलं नाही. ॲक्सेलरेशन कुठं आहे आपल्याला अजून बघायचं आहे डायग्राममध्ये. ओके, सो आता हा पार्टिकल आहे, पार्टिकल विच कम्प्लीट्स द सर्क्युलर मोशन. पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय. तर बघा या ठिकाणी ह्या पार्टिकलवरती एक प्रकारचा फोर्स असतो, तरच तो काय करतोय, सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय. काय म्हणलं मी, त्या पार्टिकलवरती काय असणं अपेक्षित आहे, एक कुठला तर फोर्स असणं अपेक्षित आहे, तरच तो काय करेल, सर्क्युलर मोशन कंप्लीट करेल. मग फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ना. म्हणजे फोर्स असेल तर ॲक्सेलरेशन असेल, आणि ॲक्सेलरेशन आहेच आपण म्हटलं ना, ॲक्सेलरेटेड मोशन. सो ह्या पार्टिकलवरती एक ॲक्सेलरेशन असं आहे बघा, जे की टुवर्ड द सेंटर आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ना. मग हे जे ॲक्सेलरेशन आहे, हे ॲक्सेलरेशन कसं आहे, तर टुवर्ड्स द सेंटर आहे. आणि अलॉंग द काय दिसतंय बघा, अलॉंग रेडियस दिसतंय का, रेडियस बरोबर ॲक्सेलरेशन दाखवलंय बघा, जो व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर वेक्टर असतो. सो ह्या पार्टिकलवरती ॲक्सेलरेशन आहे ते कुठं आहे, टुवर्ड सेंटर आहे, बट अलॉंग रेडियस आहे. मग ॲक्सेलरेशन जर असं असेल तर फोर्स पण कसा असणार आहे, असाच असणार आहे. मग त्या पार्टिकलवरती फोर्स झाला तो कसा असेल असं सांगू शकतो आपण, इट इज टुवर्ड्स द सेंटर ॲज वेल ॲज इट इज अलॉंग द रेडियस. मग कुठलाही पार्टिकल जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स असतो, आणि तो फोर्स हा टुवर्ड्स द सेंटर असतो ॲज वेल ॲज अलॉंग द रेडियस असतो. आणि त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. कसला फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, ज्याला की सेंट्रिपिटल फोर्स, CPF सुद्धा म्हटलं जातं. मग डेफिनेशन कशी सांगू शकतो, द पार्टिकल विच इज इन सर्क्युलर मोशन अँड द फोर्स ॲक्ट ऑन द पार्टिकल विच इज टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस. असा जो फोर्स असेल त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं जातं. आणि हा फोर्स असेल तरच तिथे काय होते, सर्क्युलर मोशन होते. मग कुठलंही तुम्ही एक्झाम्पल घ्या सर्क्युलर मोशनचं, कुठल्याही एक्झाम्पलमध्ये पार्टिकल जर गोल फिरत असेल, सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल, तर त्याच्यावरती कोण असतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग तो फोर्स कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला असेल, कुठल्या तरी एका पर्टिक्युलर फोर्सनं तो प्रोव्हाइड केलेला असेल, मग त्याला आपण काय म्हणायचं, सेंट्रिपिटल म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, सर्क्युलर मोशन. सो आपण म्हणूया की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, म्हणजे पृथ्वीमध्ये आणि सूर्यामध्ये एक प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण तो सेंट्रिपिटल फोर्स
ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड सन प्रोव्हाइड केला असतो. सो दोघांच्या मध्ये कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक साधं उदाहरण घेऊया. एक दोरी घेतली मी आणि दोरीला एक दगड इथं बांधलेला आहे पॉईंट मास, आणि ही मी आता दोरी अशी फिरवतोय, एक व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल कशी फिरवतोय असं म्हणूया आपण. स्वतः तो दगड काय कंप्लीट करतोय? सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय. मग मी काय म्हटलं, कुठलाही पार्टिकल जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर त्याच्यावरती कुठला फोर्स असतो? सेंट्रिपिटल फोर्स असतो. मग साहजिकच तो जो दगड आहे, पार्टिकल आहे, त्याच्यावरती कुठला फोर्स असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. फक्त तो फोर्स कोणी प्रोव्हाइड केलेला असेल तर ह्या दोरीमध्ये टाईटनेस तयार होईल, दोरी टाईट होईल ना तर सर्क्युलर मोशन होईल ना. दोरी लूज असताना काही सर्क्युलर मोशन होणार नाही, पण दोरी टाईट झाली की सर्क्युलर मोशन झाली बघा. सो ह्या दोरीमध्ये जो काही टाईटनेस तयार झाला म्हणजे दोरीमध्ये एक प्रकारचं टेन्शन तयार झालं, तर त्या टेन्शननी तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला असतो. कोण ना कोण तर तिथं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड हे करतच असतं. लक्षात आलं? अजून एक उदाहरण सांगतो. समजा आपण असं चाललेलो आहे, बसमध्ये आहे आपण किंवा कारमधनं चाललेलो आहे आणि एका सर्क्युलर रोडवरून आपण असं टर्न मारून निघून गेलो असं जस्ट. सो कुठली मोशन झाली? सर्क्युलर मोशन झाली. विच मोशन? सर्क्युलर मोशन. मग तिथे कोण असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मग कुठं आहे सेंट्रिपिटल फोर्स? तर आपली जी गाडी आहे त्या गाडीचं टायर आहे, तर त्या टायरमध्ये आणि जमीन आहे, रोड सरफेस आहे, ह्या दोघांच्या मध्ये एक प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स आहे. तर तो फ्रिक्शनल फोर्स म्हणजे कोण असतो त्या ठिकाणी? सेंट्रिपिटल फोर्स असतो. तिथं काही दोरी नाही आहे किंवा तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे, तर तिथं जो फोर्स आहे तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स असतो. तर त्या फ्रिक्शनल फोर्सनं काय केलेलं आहे तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर झाली की कुठलीही सर्क्युलर मोशन असू दे, त्या सर्क्युलर मोशनमध्ये एक प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स हा असतोच. आणि तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मग कोणतर प्रोव्हाइड करतं तिथं, दुसरा कुठला तर फोर्स प्रोव्हाइड करतो. मग आयदर ग्रॅव्हिटेशनल असेल किंवा आता मी म्हटलं स्टॅटिक फ्रिक्शनल असेल किंवा मी टेन्शन म्हटलं किंवा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय म्हणजे त्या दोघांच्या मध्ये कुठला फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड सेंटर, न्यूक्लियस अँड रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असं आपण म्हणूया. म्हणजे प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये कोण असतो? सेंट्रिपिटल फोर्स असतो. फक्त हा कोणीतरी प्रोव्हाइड केलेला असतो. मग तो टेन्शननी प्रोव्हाइड केलेला असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी प्रोव्हाइड केलेला असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनी प्रोव्हाइड केलेला असेल, स्टॅटिक फ्रिक्शननी प्रोव्हाइड केलेला असेल, कुठला तर एखादा फोर्स याला तिथं प्रोव्हाइड करतो म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हा असतो. सो सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स विच इज टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस किंवा अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, कसंही म्हटलं तरी चालेल. ओके. आता सेंट्रिपिटल फोर्स आतल्या बाजूला, एवढं तर आपल्याला समजलं. मग जोपर्यंत सेंट्रिपिटल फोर्स आतल्या बाजूला आहे तोपर्यंत सर्क्युलर मोशन कंप्लीट होते. बघा प्रत्येक ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स हा असतोच, त्यामुळे काय कंप्लीट होते तिथं? सर्क्युलर मोशन कंप्लीट होते. मग आता आपण काय म्हणूया, चला याच्या अपोजिट फोर्स घेऊया इकडं, इमॅजिन करूया जस्ट. चला आता याच्या अपोजिट म्हणजे काय झालं? टुवर्ड झालं का? आता नाही, अवे फ्रॉम द सेंटर झालं. बघ अवे झाला ना, सेंटरपासून कुठं तर बाहेरच्या बाजूला, अलॉंग द रेडियसच आहे पण अवे झाला, म्हणजे याच्या अपोजिट असलेला हा फोर्स झाला. मग मला सांगा, याच्या जर एखादा अपोजिट फोर्स जर आपण इमॅजिन केला तर सर्क्युलर मोशन कंप्लीट होणार का? होणार नाही. का? तर सर्क्युलर मोशन कंप्लीट होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा आहे? सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. पण सेंट्रिपिटल फोर्सच्या जर अपोजिट एखादा फोर्स असेल तर तो फोर्स कसला झाला? अवे फ्रॉम द सेंटर, अलॉंग द रेडियस आहे बरोबर आहे, बट अवे फ्रॉम द सेंटर झाला, सेंटरपासून अवे झाला. मग मला सांगा, पार्टिकल आत जोपर्यंत फोर्स आहे तोपर्यंत सर्क्युलर मोशन कंप्लीट करते, पण आता फोर्स बाहेरच्या साईडला, याचा अर्थ कसा होणार बघा. चला पार्टिकल इथं आला, हा पार्टिकल आला, पण फोर्स इकडे म्हटलं पार्टिकल इकडे गेला. फोर्स बाहेरच्या साईडला म्हटलं पार्टिकल बाहेरच्या साईडला पडला. सो ही सर्क्युलर मोशन आहे का? मला सांगा. दिस इज नॉट सर्क्युलर मोशन. पार्टिकल बाहेरच्या साईडला पडतोय ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजा कारमध्ये बसलेलो आहोत, कार घेऊया. सो कार सर्क्युलर ट्रॅकवरनं चाललेली आहे आणि समजा कारचं टायर आणि रोड सरफेस यांच्यामध्ये जर यांच्यामध्ये जर स्टॅटिक फ्रिक्शन, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स नसेल, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स नसेल तर ती कार अशी जाणार का? नाही, तर ती कार इकडे जाऊन पडणार, म्हणजे ऍक्सिडेंट होणार, थोडक्यात स्लिप होणार असं आपण म्हणूया. म्हणजे कारवरती कुठला फोर्स ऍक्ट झाला नाही, तर सेंट्रिपिटल ऍक्ट झाला नाही. का? तर कार सेंट्रिपिटल असतं तर कार व्यवस्थित गेली असती ना, पण सेंट्रिपिटल नसल्यामुळे कार कुठल्या साईडला गेली? बाहेरच्या साईडला गेली. म्हणजे याच्या अपोजिट पण फोर्स असू शकतो, बरोबर. मग याच्या अपोजिट जो फोर्स असतो त्याला म्हटलं जातं सेंट्रीफ्युगल फोर्स, CFF.
बघा फक्त मी डायरेक्शन अपोजिट केलेले आहे. मॅग्निट्यूड व्हॅल्यू दोघांची सेम असते, याची पण आणि याची पण सेम असते, फक्त डायरेक्शन काय झाली अपोजिट झाली. बघा हा टुवर्ड द सेंटर होता म्हणून सर्क्युलर मोशन कंप्लीट झाली, पण हा अवे फ्रॉम द सेंटर होता म्हणून पार्टिकल बाहेर पण जाऊन पडला. सर्क्युलर मोशन कंप्लीट झाली का, झाली नाही. म्हणजे हा इमॅजिनरी फोर्स आहे. कसला फोर्स आहे, इमॅजिनरी, ज्याला की सुडो फोर्स म्हटलं जातं. सुडो जस्ट इमॅजिन करू शकतो आपण, म्हणजे तो ॲक्च्युली फोर्स अवेलेबल नाही आहे, पण सर्क्युलर सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिट जो फोर्स आहे त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रिफ्युगल किंवा इमॅजिनरी फोर्स किंवा सुडो फोर्स म्हटलं जातं. आता याचं एखादं एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल समजा आपण बसमधनं चाललेलो आहे, असा आता आपण कर्व घेणार आहे, ठीक आहे. तर बसचं टायर आणि त्या रोड सरफेसमध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे, त्यामुळे बस व्यवस्थित अशी निघून गेली. म्हणजे बसनं कुठली मोशन कंप्लीट केली, सर्क्युलर मोशन कंप्लीट केली. पण आपण बसमध्ये कुठल्या साईडला झुकले जातो, तर बस समजा अशी चालली तर आपण या साईडला झुकले जातो. म्हणजे आपल्यावरती सेंट्रिपिटल फोर्स आहे का, नाहीतर आपल्यावरती कुठला फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. फक्त आपण बाहेर का नाही पडत, कारण आपण बसमध्ये आहे, पकडून ठेवले ना. समजा तुम्ही पकडू नका, खिडकीला जागा आहे समजा, तर बाहेर पडाल ना तुम्ही खिडकीतनं. ओके, म्हणजे आपल्यावरती पॅसेंजरवरती ऍक्ट होणारा फोर्स कुठला आहे, तर सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. आणि बसवरती ऍक्ट होणारा कुठला फोर्स आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. दोघांच्या व्हॅल्यू सेम असतात, फक्त डायरेक्शन अपोजिट असते. ओके, मग आता व्हॅल्यू किती असते बघा. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन आहे. ओके, तर हे ॲक्सेलरेशन जे आहे ते v²/r मिळतं. हे जे एक फॉर्म्युला एक आहे सर्क्युलर मोशनमध्ये. सो किती झाला सांगा सेंट्रिपिटल फोर्स, mv²/r झाला. मी रब करू का बघा, समजलं का इथपर्यंत सगळं. सो सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू किती झाली, mv²/r झाली. ठीक आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स FCP म्हटलं जातं, mv²/r असते. अल्सो v इज इक्वल टू r ओमेगा पण असतं बघा. ओके, सो FCP किती झाला मग, m हे r ओमेगा स्क्वेअर आणि अपॉन r. सो एक r कॅन्सल होईल. सो mr ओमेगा स्क्वेअर. सो अजून एक डेफिनेशन आपण लिहिली मॅथमॅटिकल. सो these are the definitions of the centripetal as well as centrifugal force. फक्त याची आणि याची डायरेक्शन कशी असते, अपोजिट डायरेक्शन असते. लक्षात आलं. आता रेडियसला आपण चेक करूया. बघा हे समजा सेंट्रिपिटल फोर्स आपण हे एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. तर हा फोर्स आणि रेडियल ॲक्सेलरेशन जे आहे ते कुठं असतं, तर टुवर्ड्स द सेंटर असतं. बरोबर आहे. सो दोघांच्या व्हॅल्यू तर सेम झाल्या, पण हा अवे फ्रॉम द सेंटर असल्यामुळे याची डायरेक्शन याला कशी झाली, अपोजिट झाली. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स दोघांच्या डायरेक्शन कशा आहेत, अशा आहेत बघा, अपोजिट आहेत एकमेकांना. ओके, दोघांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू सेम दिसते. किती आहे मॅग्निट्यूड व्हॅल्यू, mv²/r आणि mr ओमेगा स्क्वेअर. पण दोघांची जर डायरेक्शन आपण बघितली तर ती मात्र कशी आहे, अपोजिट आहे. लक्षात आलं. सो दीज आर द डेफिनेशन्स और दीज आर द characteristics of the circular motion or some dynamics or as well as kinematics of the circular motion. समजलं का बघा इथपर्यंत.